म्हणजे पुण्याचे पोलीस आयुक्त बदलण्यासाठी आता सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झालाय। पुरे झालं असं म्हणत नेटिझन्स पुण्याचे पोलीस आयुक्त बदला अशी मागणी करतायत। या घडीची मोठी अपडेट आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहतोय। पुण्यातील सार्वजनिक सुरक्षेकडे दुर्लक्ष होतंय आणि त्यामुळे पुणे शहर पोलीस प्रमुखांना बदला असा ट्रेंड आता सोशल मीडियावर सुरू झालाय। पोलीस नेतृत्वाचं पुनर्मूल्यांकन करा आणि बदल करण्याची आता वेळ आली आहे असं सुद्धा या नेटिझन्सचं म्हणणं आहे। पुणे सीपी बदला असं एक्स वापरकर्ते सध्या विविध ट्विटर हँडलच्या माध्यमातून बोलत आहेत। अमितेश कुमार हे सध्या पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत आणि त्यांना बदलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राहुल, अचानक ही मागणी सुरू होण्याचं कारण काय? मला मुख्यत्वे असं दिसतंय की गेल्या काही दिवसापासून ज्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत आणि त्याच्यात मग आपल्याला माहितीच आहे की पोर्शे पासून जे सुरू झालं ते प्रकरण ते आता थेट रस्त्यावरच्या खड्ड्यावरती येऊन ठेपलं आहे आणि मधल्या काळामध्ये रस्त्यावरची अतिक्रमण काढा अशा सूचना अमितेश कुमार यांनी महानगरपालिका व्यवस्थापनाला केल्या होत्या। म्हणजे इतर व्यवस्थापनाच्या सुद्धा जबाबदाऱ्या आता पोलीस प्रशासनावरती येऊन पडलेल्या आहेत आणि म्हणून बदल करण्याची वेळ आली आहे। पुणे सीपी बदला असा आज दुपारपासून हा ट्रेंड होतो आहे। पब्लिक सेफ्टी शुड बी अ प्रायोरिटी बट इट सिम्स टू बी नेग्लेक्टेड इन पुणे। वी नीड अ चेंज इन द पोलीस कमिशनर्स ऑफिस, चेंज पुणे सीपी। आणि मग त्याच्या खाली कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये दारूच्या बाटल्या कधी सापडल्या, काय पोलिसांची अवस्था आहे, द सर्ज इन द क्राईम अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यूज इन द पुणे, कॉल फॉर स्ट्रॉंगर अँड मोर इफेक्टिव्ह लिडरशिप, लेट्स सपोर्ट अ चेंज, चेंज पुणे सीपी अशा पद्धतीचा हा ट्रेंड होतो आहे। वेगळ्या पद्धतीने लोक व्यक्त होत आहेत। विशेषतः रवींद्र दंगेकर यांनी काही दिवसापूर्वी पुणे सीपी यांच्या बदलाची मागणी केली होती, तर तोही व्हिडिओ घेऊन लोक व्यक्त होत आहेत। मूळ मुद्दा काय आहे की पुण्यातलं एक तर ट्रॅफिक कंजेक्शन आणि त्यामुळे आलेला फटीक, त्यासोबतच आजच अग्निहोत्री ज्यांनी काश्मीर फाईल्स बनवली त्यांनी पण एक व्हिडिओ आयटी पार्कचा ट्विट केलेला होता की तिथल्या रस्त्यांची कशी दुरावस्था आहे। या सगळ्या सिव्हिक इश्यूजमुळे पोलीस हे लोकांच्या रडारवरती आलेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोक व्यक्त होत आहेत आणि म्हणूनच आज आपण बघतो की दुपारपासून हा ट्रेंड करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणखी त्याला म्हणावा असा प्रतिसाद नाही, पण जनभावना तर दिसते आहे आणि ती पोलिसांच्या विरोधात आहे। विनोद, अगदी राहुल, दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। आपण पाहतोय अमितेश कुमार खरं तर नुकतेच ते पुणे सीपी म्हणून त्यांनी कार्यभार हाती घेतला। सुरुवातीलाच त्यांनी गुंडांची परेड करत एक चर्चेत आले होते, त्यानंतर काही टीकात्मक असे निर्णय सुद्धा त्यांनी घेतले। उदाहरणार्थ पुण्याच्या सिग्नलवर तृतीयपंथीयांना बंदी घालण्याचा निर्णय त्यांचा टीकेच्या केंद्रस्थानी होता आणि त्यानंतर पोर्शे प्रकरण असेल किंवा इतर काही प्रकरण असतील, या सगळ्याच्या माध्यमातून पुणे पोलिसांविरोधात एक रोष पुणेकरांमध्ये आहे का, असंच या सगळ्या ट्विट्सकडे पाहून म्हणावं लागतंय।